ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केल्यात। आमच्यासोबत प्रकाश दादा सुर्वे शिवसेनेचे आमदार आहेत, तुम्ही बघू शकता त्यांच्या हातात सध्या देशाचा झेंडा आहे आणि त्यांनी पण सध्या सेलिब्रेशन केलं, भारत माता की जय असा जयघोष पण दिलाय। दादा काय सांगाल, आज भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केले। पाकिस्तानने नेहमी भारतीय जनतेला त्रास देण्याचं काम केलंय, हजारो लोकांना मारण्याचं, सामान्य जनतेला मारण्याचं काम केलेलं आहे। आज त्याचा पुरेपूर बदला आपल्या देशाने घेतलेला आहे, त्याबद्दल पंतप्रधान मोदी साहेबांचं मनापासून हार्दिक अभिनंदन। लष्कराचं स्पेशली हार्दिक अभिनंदन। आपल्या देशात कुठल्याही देशाच्या सीमा उल्लंघन न करता त्यांच्यावर हल्ला करून आज आझरचे कमीत कमी 14 घरातले माणसं ठार केले आहेत। इतरांच्या घरावर त्याच्या घरातली माणसं जातात, त्याचं खरं दुःख काय ते आज आझरला कळले। आणि मी पुन्हा एकदा आपल्या लष्कराचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, मोदी साहेबांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। भारत माता की जय। पहलगावमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, खास करून संजय राऊत सांगत होते की भारत कधी बदला घेणार, कधी घुसणार, कधी मारणार। आता भारताने मुंहतोड जवाब दिलाय, तुमची काय? संजय राऊतला कोणी विचारतच घेत नाहीये। आता तरी अभिनंदन त्यांनी करावं अशी एवढीच त्यांच्याकडे अपेक्षा ठेवली तर भरपूर झालं असं मला वाटतं। कॅमेरामॅन प्रेम आत्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।